रामाने स्थान केलं कोणतं सांगा बरं मला. एक जण उठून सांगा. पुरुषापैकी आठवतं का? हा चुकलंय. थांबा एक एक सांगा. बोला. 13 काल केलंय आपण. सकाळी काल दुपारी केले. सांग पुस्तक वाचतं मला माहिती. ते पुस्तकी ना केले केले की लक्षात येतं. खराळा. खरा या ठिकाणी श्री चक्र स्वामी चांगदेव भट्टा समेत रिद्धपूरकडे येत असताना तळवेळवरून त्या ठिकाणी गेले. तिथं थांबले. तिथं चांगदेव भट्टाने त्यांचं पाद प्रक्षालन केलं, पूजा अर्चा केली, आरोगणा झाली त्या ठिकाणी. आणि स्वामी त्यांना उद्देशून म्हणतायत, समोर रुद्धपूरचे कळस दिसत होते. लक्षात घ्या. काल कोणी नजर टाकली का नाही कोणास ठाऊक. तिथून जर पाहिलं तर श्री गोविंद प्रभू परमेश्वरपूर जे आहे त्याचे कळस तिथून दिसत होते चक्रस्वामींना. आणि मग त्या स्वामींनी स्वतःच्या पायातील पादत्रानं वाहना काढल्या. तिथून त्यांनी 5 साष्टांग दंडवत घातले. आणि मग चांगदेव भट्टांना म्हटले, हे बघा स्वामींचे गोविंद प्रभूचे कळस दिसत आहे. हो का म्हणून त्यांनी होकार दिला आणि त्यांना तशीच क्रिया करायला लावली. 5 दंडवत घालायला लावले आणि ते कळसाचं दर्शन. सांगायचं तात्पर्य ही गोविंद प्रभूची कर्मभूमी आहे, ज्याला परमेश्वर म्हणतात. ते तिथली भूमी ही कण ना कण ही पवित्र केलेली आहे गोविंद प्रभूंनी. म्हणून काही काही महाभाग असे पाळतात पण ते अजून बी त्या भूमीमध्ये पाय ठेवला तर चप्पल सुद्धा वापरत नाही. एवढं पावित्र्य पण त्या काशीमध्ये मानवंताची उत्तर काशीत म्हणतात त्याला. त्या ठिकाणी एवढं पावित्र्य पण आलेलं त्या ठिकाणी. गोविंद प्रभूंनी एका नालीतून ती किडा काढला वरती. कृमी ते ब्रह्मा की जे म्हणजे आळीला डायरेक्ट ब्रह्मपदाला पाठवलंय. म्हणजे बघा काय लिळा तो गोविंद प्रभू करणार आहे. दिसायला मूर्ती वेडीपिशी परंतु आघात केलेला आहे त्यांच्या. बोलत तसंच असतं पण कृती मात्र करत असत विचाराने देहाने. कुणाचं वासरू जगविणं, एक लहान बालक सांभाळतात ते गेलं, परत त्याला जिवंत करणे, वेल उपटून लावणे, अशा अनेक क्रिया याच्या गोविंद प्रभूजीकडे घडलेल्या आहेत. आणि एक लीळा अशी घडलेली त्या ठिकाणी, जिला कोणीच माहेरचं नाही, आई बाप नाही, कोणीच नाही, अशी ती कुठली होती ती सावळापूरची लेक होती. आणि त्या पाण्यावर पाणी भरत असताना त्या ठिकाणी बायाबायांचा विचार चालायचा, हिचा नवरा इतका दारुड्या खाणारा पिणारा, हिला इतका त्रास देतो, हिचं कसं व्हायचं पुढं. पण मनोमन तिने मनामध्ये चिंतिलं होतं परमेश्वराचं, गोविंद प्रभूचं चिंतन करत होती. आणि मग ते खूप मारझोड करायचे. त्या आई वडील, त्याची सासू सासरे, नवरावी मारझोड करायचा. ती वैतागली एक दिवस. हा त्रास सहन करत असताना ती खूपच वाईट. शेवटी मर्यादा असते कुठल्याही गोष्टीला. सहनचिंत संपली माणूस काहीतरी कोणत्या टोकाला जातो. परंतु तिने हा विचार असा नाही केला की माझं जीवन संपवायचं म्हणून. मग तो नवरा म्हणे, जाय तुला कोण आहे, जाय म्हणे आता इथून पुढे. ते म्हणे माझं माहेर आहे. कुठे आहे म्हणे सांग. म्हणे रिद्धपूरला आहे माझं माहेर. माझे गोविंद प्रभू माय, मग गोविंद प्रभू माय बाप आहे. राऊळ माय राऊळ बाप, असं तिने उच्चारतात. ते ताडकन त्या ठिकाणी निघाली. त्या सावळापूर थेट रिद्धपूरला आली. रिद्धपूरला आल्यानंतर गोविंद प्रभू त्या ठिकाणी ती नतमस्तक चरणी लीन झाली. आणि गोविंद प्रभूंनी सुद्धा तिचं संगोपन केलं. त्या पद्धती सांगायचं ती 2 जीवाशी होती. इकडे यांनी काढून दिलं तिला, सासू सासरी नवऱ्याने, जाय म्हणे कुठे जाशील तर जात. ती मनामध्ये श्रद्धा होती. आणि गोविंद प्रभू ठिकाणी आल्यानंतर तिचं संगोपन केलं. पुढे सांगायचं म्हणजे सर्व तिचं बाळंतपण झालं, सगळं केलं त्या पद्धतीनं. आणि बोळवण करायचे म्हणून होता. मग तो जावाई सुद्धा आला, काही कुठे गेली म्हणून पाहायला. त्या दोघांचाही त्यांनी यथोचित सत्कार केला. त्या ठिकाणी काय बोळवण देण्यासाठी कपडे लत्ते सगळं देऊन तिला माहेर म्हणजे सासरी पाठवलं. म्हणजे माझं माहेर रिद्धपूर तिला सांगायचं होतं त्या ठिकाणी. आणि हे करत असताना ते जीवन व्यतीत करत असताना एक दिवस गोविंद प्रभूंची देहत्याग केला. आणि तिला समजलं माझे माता पिता म्हणजे गोविंद प्रभू गेले. ती ताडकन त्या दिशेने रिद्धपूरला आली.
आणि ओक्साबोक्षी रडू आली, माझं सर्वस्वच गेलं म्हणे या ठिकाणी. म्हणजे गोविंद प्रभूंनी स्वतःची लेख म्हणून तिचं संगोपन पालन पोषण केलं आणि जे काही क्रिया करतात बाळणपणा सगळ्या त्या पूर्ण करून तिला जावई आणि लेकीला बोळवण करून पाठवून दिलं. अशी सुद्धा श्री गोविंद प्रभूची लीळा आहे. म्हणून त्या गोविंद प्रभूचं अलौकिक चरित्र आहे. आणि ह्या विदर्भ प्रांतामध्ये अमरावतीच्या भागामध्ये किंवा अमरावती संपूर्ण जिल्हा, गोविंद प्रभू अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलेच नाही, पण लीळा केलेल्या ज्या केल्या त्याच ठिकाणी जास्त गेल्या. आणि जास्त करून विद्यापूरला त्यांनी जास्त वास्तव्य केल्यामुळे मातंगाची वीर बघा, ते जर आठवलं चरित्र खूप वेगळं. लोक त्यांना वाईट टाकत होते. आणि आपण सुद्धा प्रत्येक गावाला अगोदर काय करायचे, त्यांचा वाडा बाहेर ठेवायचे, आपण येशी जातात. पण आज प्राधान्य असं आलं की त्यांना आज प्राधान्य आले तुम्ही कोणत्या गेले मध्ये गावामध्ये. म्हणजे परिवर्तन हे होत असतं. असं त्या ठिकाणी त्यांना गाववाल्यांनी वर्ज्य केलं तर पाण्याचा दुष्काळ पडला आणि मग वर्ज्य केल्यानंतर मग ते म्हणले तुमचं तुम्ही स्वतंत्र राहा तिकडे म्हण. आता त्या लोकांना पिण्याला पाणी नव्हतं. ती मातंगवीर कोणी गेली का रुद्रपूरची, कोणी कोणी गेली, कोणत्या ठिकाणी सांगा बरं आता. हा, रुद्रपूरच्या कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला. हे लक्षात ठेवायचं. रेल्वे तर आता झाली. दक्षिण दिशेला स्त्री त्या मातंगवीर आहे. त्या ठिकाणी त्या विहिरीला म्हणजे गोविंद प्रभूंनी विनंती केली त्या सर्व मातंग, म्हणजे गोविंद प्रभूंनी भेदाभेद हा त्या ठिकाणी मानला नव्हतो. वैश्य शूद्र सर्व एक लेकरावर पण विषय असं धरून त्यांना सांगितलं. गोविंद प्रभूंनी या ठिकाणी अंगठा दाखवला, तिथं खोदायला लावली. तिला इतकं मुबलक पाणी लागलं की त्यांची सर्व ताण भागले, म्हणजे शांत झाले. गावाला सुद्धा तिचं पाणी मिळत होतं. असं हे गोविंद प्रभूचे अनेक प्रकारचे लीळा आहे. ते एक स्मारक म्हणून आज आपल्याला पाहायला मिळतं. आजही त्या विहिरीला खूप पाणी आहे जर पाय केलं सदस्य बोलीला. असं ह्या गोविंद प्रभूच्या अनेक प्रकारचे लीळा आहे. म्हणून ह्या विदर्भ प्रांतात चक्रस्वामी आणि गोविंद प्रभू संबंध आलेला आहे. त्याच्यामुळे ही पवित्र भूमी संपूर्ण पवित्र झालेली आहे. म्हणून आपण वंदन करताना सुद्धा रुद्रपूरच्या परिसरात जर गेला शक्यतो चप्पलेचा वापर कमी करावा आणि स्थान वंदन करावं. असंही अलौकिक चरित्र पाचव्या अवतारांचं गोविंद प्रभू आणि चक्रस्वामी एकमेकाचे शिष्य आहेत. गोविंद प्रभू चक्रस्वामीचे गुरु, चक्रस्वामी श्री गोविंद प्रभूचे शिष्य, असं गुरु शिष्याचं नातं ही पाचव्या अवतारापासून चालत आलेलं आहे. आणि पुढे मग आपला अधिकारी आचार्य, तिथून आपलं पंथीय संत मंत हे ज्ञान आपल्याबद्दल सर्वप्रती पोचलंय. असंच आपण थोडं थोडं लीळा घेत जाऊया. सर्वांना पुन्हा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. लीळेचं वाचन केल्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण आत्मसात करत आहोत. ज्ञान हे दिल्या घेतल्याने वाढत राहतं, कमी होत नाही, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि या माझ्या 2 शब्दाला या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्र.